नमस्कार श्रोते मित्र हो, तुम्ही ऐकताय सुनील पांडे यांची गोष्ट एका रिटायरमेंटची. ही लघु कादंबरी आणि आज भाग शेवटचा, अर्थात भाग 6वा. वाघमारे साहेब पुढे आपली कहाणी सांगतच होते. शेवटी एक दिवस ती भयंकर घटना घडली साठे. 5:30 वाजता ऑफिस सुटलं. आम्ही सगळे ऑफिसातनं बाहेर पडलो. साहेब मात्र मागेच थांबले. त्यांच्या केबिनमध्ये काहीतरी महत्त्वाचं काम आहे म्हणाले. मी रोज साहेबांच्या बरोबर घरी जाताना असायचो. निघताना मी साहेबांना म्हणालो की मी थांबतो तुमच्यासाठी, आपण बरोबर जाऊ. साहेब म्हणाले नको, मला वेळ होईल, तुम्ही व्हा पुढे. मी जास्त आग्रह न करता पुढे निघून गेलो. दुसऱ्या दिवशी कानावर बातमी पडली ती साहेबांच्या मृत्यूची. स्वतःच्या केबिनमध्ये पंख्याला गळफास घेऊन त्यांनी आपलं जीवनच संपवलं होतं आणि टेबलवर त्यांची सुसाईड नोट सापडली. त्यात लिहिलं होतं की माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये, मी माझ्या स्वेच्छेनं आत्महत्या करतोय. साठे साहेब गेले, पण जाताना एक धडा शिकवून गेले की जगात साध्या सरळ माणसाला किंमत नाही. जगायचं असेल तर ताठपणानं जगलं पाहिजे. कडक राहिला तर तुम्ही टिकून राहाल, नाहीतर लोक तुम्हाला विकून मोकळे होतील. आणि त्या दिवसापासून मी बदललो साठे, अगदी दगड झालो. भावना वगैरे ठीक आहे, पण भावनाशील होणं म्हणजे कमकुवतपणाचं लक्षण. स्वतःला असहाय्य करून घेणं. मी फक्त डोक्यानं विचार करत गेलो आणि हिटलर झालो अक्षरशः. कधी कोणी ऑफिसला लेट आला, दे मेमो. कामं वेळेत नाही झाली, दे मेमो. विनापरवाना कोणी ऑफिसला दांडी मारली, दे मेमो. बेशिस्त वर्तन, दे मेमो. बस या पलीकडे मी काही केलं नाही. किती लोकांचे शाप, किती लोकांचे तळतळाट घेतले असतील ना मी साठे. वाघमारे साहेब बोलता बोलता सुन्न झाले. पण साहेब, तुम्ही हे सगळं केलं ते लोकांना शिस्त लागावी म्हणून ना. शिस्त नाही हो साठे, ही कसली आली आहे शिस्त. शिस्तीच्या नावाखाली केली ती फक्त बॉसगिरी, हिटलरशाही, हुकुमशाही. प्रत्येकाचे काही ना काही प्रॉब्लेम असतातच की. कधीतरी लोकल उशिरा येणार, कधी लोकल चुकणार, कधीतरी लोकल कॅन्सल होणार. एक ना अनेक प्रॉब्लेम्स. हे प्रॉब्लेम्स मी कधी गृहीत धरलेच नाहीत. साठे, कधी कधी तर घरचा राग सुद्धा आम्ही तुमच्या सगळ्यांवर विनाकारण काढायचो. परवा कोणीतरी मला म्हणालं की साहेब, तुम्ही रिटायर झालात तरी अधूनमधून ऑफिसला आम्हाला भेटायला येत जा. खरंच तेवढं काही जमणार नाही बाबा आपल्याला. इथे ऑफिसमध्ये आलो तरी प्रत्येकजण आपल्या कामात बिझी असणार. इथे महत्त्व जे मला होतं ते मला नव्हतं, ते माझ्या खुर्चीला होतं, माझ्या पदाला होतं. खुर्ची गेली, आता सगळं गेलं. आणि कोणी माझी आठवण काढावी या पात्रतेचा मी अजिबात नाही आहे आणि त्याची मला पूर्णतः कल्पना आहे. घरी वेळ जात नाही म्हणून ऑफिसला येणारे काही कमी नाही आहेत महाभाग. आपणच आपली व्हॅल्यू कमी करतो एक प्रकारे. अरे ऑफिसला आपली गरज असेल तर ऑफिस आपल्याला बोलवेलच की, नाही का. जो काही स्नेह, आपलेपणा आहे तो दूर राहून टिकवता आला पाहिजे. बाय द वे साठे, तुम्ही बोर नाही ना होते माझं बोलणं, म्हणजे माझी बडबड ऐकून. वाघमारे साहेबांनी मध्येच मला बोलता बोलता प्रश्न विचारला. नाही साहेब, अजिबात नाही. तुमच्या हाताखालचा एक शिपाई म्हणून नाही तर तुमचा एक हितचिंतक मित्र म्हणून मन मोकळं करा माझ्याजवळ. मित्र? साहेब आश्चर्य व्यक्त करत म्हणाले. हो, म्हणजे तुमची तशी इच्छा असेल तर. खरं तर आपल्याशी मैत्री करण्याची माझी पात्रता नाही आहे. पात्रता? नाही साठे. अहो, मैत्रीत कसला आलाय लहान मोठेपणा. मग तसे असेल तर बोला ना आपण मोकळेपणानं, आणि विश्वास ठेवा
की ह्या केबिनच्या आतला आपल्या दोघातला हा संवाद फक्त आपल्या दोघात राहील, बाहेर त्याची कुठेही वाच्यता होणार नाही, हा माझा शब्द आहे साहेब. वाघमारे साहेबांनी त्यांच्या टेबलवर ठेवलेल्या ग्लासातलं पाणी प्यायलं, रुमालानं त्यांचं तोंड पुसलं आणि स्वतः बोलायला लागले. साठे, बालपणीचा काळ सुखाचा म्हणतात ना, ते काही खोटं नाही बरं का. मला आजही माझ्या लहानपणीचे ते दिवस आठवत आहेत. आम्ही राहत असलेल्या गल्लीतली 10-12 मुलं खूप मजा करायचो, खेळायचो, एकत्र शाळेत जायचो. त्या मित्रात कोणी ब्राह्मण होता, कोणी चांभार होता, कोणी गुरव होता, कोणी मुस्लिम होता. दिवाळीच्या दिवसात मुस्लिम मित्र आम्हा हिंदूंच्या घरी फराळाला यायचे. रमजान ईदला आम्ही त्यांच्या घरी शिरखुर्मा खायला जायचो. पण त्यावेळी त्या मैत्रीत जातीपातीचा पगडा नव्हता. मैत्रीत कसली आली आहे नाही का जातपात. मैत्रीत सगळे सारखे, गरीब श्रीमंत असाही कुठला भेदभाव नव्हता. वय वाढलं, मोठे झालो, प्रतिष्ठा आली, स्टेटस आलं, समज आली. मैत्री करायची ती केवळ आपल्या बरोबरच्या लोकांशी. बंगल्यात राहणाऱ्या माणसानं झोपडपट्टीत राहणाऱ्यांची मैत्री ठेवून कसं चालेल. आई वडील गेले तेव्हा गाव सुटलं. गावाशी, त्या मातीशी, त्या मातीत एकत्र खेळणाऱ्या मित्रांशी संबंध कायमचा तुटला. प्रतिष्ठा सांभाळण्याच्या नादात मात्र एकटा उरलो. जे बरोबर होते ते फक्त दिल्या घेतल्याचे सहकारी. आज पैसा आहे, पण माणसाला, मैत्रीला मात्र मी पारखाय. आयुष्यात मी काय कमावलं तर शून्य. पैसा सगळे कमवतात, पण माणसंच माणसांच्या शेवटी उपयोगी पडतात. मरताना पैसा नाही तर 4 जोडलेली माणसं कामाला येतात. आणि साठे, यू आर रिअली ग्रेट पर्सन. आयुष्यात तुम्ही भले 4 पैसे जास्त कमवले नसतील, पण माणसं मात्र तुम्ही खूप कमावली आहेत. तुमचा हेवा वाटतोय मला खूप. आभारी आहे साहेब. साहेब, आयुष्याचा हा प्रवास मित्रांमुळे आनंदाचा झाला, सुखाचा झाला. प्रत्येक सुखदुःखात मित्रांनी सोबत केली, मानसिक आधार दिला. माझ्या प्रियपत्नीच्या मृत्यूनंतर तसा मी एकटा पडलो होतो, पण मित्रांनी मला कधी एकटेपणा जाणवू दिला नाही. शाळेतून बाहेर पडल्यानंतर कळतं आपला खरा मित्र कोण. काही मित्र वर्गापुरतेच वर्गमित्र म्हणून मर्यादित राहतात. शाळा संपली, मैत्री संपली असा दृष्टिकोन ठेवणारे काही कमी नाही आहेत. 4 घरचे आम्ही 4 जण नोकरीच्या निमित्तानं रोज एकत्र येतो, लोकलनं प्रवास करतो. तेव्हा मैत्रीमुळे हा आयुष्याचा प्रवाससुद्धा आनंदाचा होऊन जातो. मी मैत्रीबद्दलची माझी भावना बोलून दाखवली. करेक्ट आहे साठे, अगदी बरोबर बोललात तुम्ही. तुम्ही एकटे असून सुद्धा तुमच्या आयुष्यात एकटेपणा नाही, याचं सगळं श्रेय तुमच्या चांगल्या स्वभावाला. असं म्हणतातच ना की आयुष्यात चांगली बायको मिळाली की आयुष्यातली निम्मी लढाई माणूस सहज जिंकतो. आणि बायको जर भांडकुदळ मिळाली तर निम्म आयुष्य तिच्याशी भांडणातच जातं. पण दुर्दैवानं चांगल्या बायकोची किंमत अनेकांना असते कुठे. इतरांचं सोडा, पण मला तरी बायकोची, तिच्या चांगल्या गुणांची कुठे किंमत आहे. साठे, आय एम सॉरी, तुम्हाला हे सगळं ऐकताना जरा विचित्र वाटत असेल, पण आज मला बोलू द्या. मला स्वतःचं पोस्टमार्टेम करू द्या. पोस्टमार्टेम? मला काही समजलं नाही साहेब. हो, पोस्टमार्टेमच. डॉक्टर लोक मृत शरीराचं पोस्टमार्टेम करतात, पण मी माझ्या जीवनाचा, विचारांचा, तत्वांचा पोस्टमार्टेम करणार आहे. मी मला स्वतःलाच आज तपासतोय. आमच्या लग्नाला 30 वर्ष झाली, पण नवरा म्हणून बायकोला मी काय सुख दिलं? पैसा, प्रॉपर्टी म्हणजे सुख नव्हे. बायकोच्या सगळ्या आर्थिक गरजा मी पुरवल्या असतील, पण मानसिक गरजांचं काय? तिच्या मनाचा मी कधी विचार केला नाही आणि तिच्या मतांना मी कधी किंमतही दिली नाही. पायातली वहाण पायातच बरी ह्या विचारांप्रमाणे बायकोशी वागलो मी.
मी बस म्हटलं की तिने बसायचं, उठ म्हटलं की उठायचं, आणि ती सुद्धा माझ्या आज्ञेप्रमाणे वागली. कधी उलट शब्द चकार बोलली नाही. आपला पत्नी धर्म आयुष्यभर सांभाळला तिने. मी तरी काय सुख दिलं तिला? फक्त अवहेलना, दासीची वागणूक. कोणीतरी म्हटलंय की स्त्रिया पाण्यासारख्या असतात. पाणी कसं ज्या भांड्यात पडतं त्याचा आकार घेतं. स्त्रियासुद्धा जिथे जातील तिथे ॲडजस्ट होतात. का, कुठे असले प्रश्न तिने कधीच विचारायचे नाहीत. माझा एक मित्र होता साठे, फार सज्जन मित्र, पण घरात बिचाऱ्याचं फारसं चालत नसायचं. अगदी बायको सांगेल तसं तो ऐकायचा. बायल्या झाला होता. बायकोच्या सांगण्यावरून त्यांनी वेगळी चूल मांडली. आईबापाला सोडलं, नवीन घर घेतलं. का, तर त्याच्या बायकोला स्वातंत्र्य हवं होतं, तिला स्पेस हवी होती. लग्नापूर्वी आईच्या मागे मागे धावणाऱ्या श्रावणबाळ एकदा लग्न झालं ना की बायकोच्या इतकं पुढं पुढं करतात, काही विचारू नका. बाईच्या जातीनं आपल्या पायरीनं राहायला हवं. बायका शिकल्या, नोकरीला लागल्या की त्यांचा स्वाभिमान सतत जागा. आत्मनिर्भरपणाची हवा त्यांच्या डोक्यात गेलीच म्हणून समजा. म्हणजे सगळ्या स्त्रिया अशा असतात असं नाही बरं का, पण हे चित्र आज जरा जास्त प्रमाणात दिसतंय. म्हणून लग्न करताना मी ठरवलं की लग्नासाठी फार शिकलेली मुलगी नको, शहरातली तर अजिबात नको, गावातली एखाद्या गरीब घरातली मुलगी बघायची. हुंड्याचा प्रश्नच नव्हता. हुंडा न घेता आपण किती उपकार मुलीच्या घरच्यांवर केलेत याची सतत जाणीव त्यांना राहायला पाहिजे, हा त्याच्या मागचा माझा दृष्टिकोन. काय विचार होते नाही का माझे. नशिबानं बायको चांगली मिळाली, पण तिची कधी कदर नाही केली मी. बायको इतकी सुगरण, पण तिच्या स्वयंपाकाचं कधी तोंड भरून कौतुक नाही केलं मी. फार तिरसटपणे वागलो तिच्याशी. पण त्या बिचारीनं कधी कधी म्हणून माझ्याकडे किंवा माहेरी तक्रारीचा सूर नाही लावला. सोशिक हो, फार सोशिक. तिच्या बाबतीत आणि मुलांच्या बाबतीत मी फार चुकीचं वागलो. आज विचार केला ना तर मला स्वतःची लाज वाटते. मुलांना शिस्त लागावी म्हणून नेहमी त्यांच्याशी कडकपणे वागलो मी. प्रसंगी त्यांना कित्येक वेळा मारही दिला मी, उपाशी सुद्धा ठेवलं. मुलाला 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्क्स मिळाल्यावर त्याचं कौतुक करायचं सोडून मला अपेक्षित अजून 2-4% मिळायला हवे होते म्हणून उलट त्यालाच सुनावलं. माझं बोलणं त्यांनी इतकं मनाला लावून घेतलं की मुलानं आत्महत्या केली. माझ्यामुळे मुलगा गेला. मी त्याच्या मृत्यूला जबाबदार आहे. मी गुन्हेगार आहे. मला पकडा, मला फासावर द्या. वाघमारे साहेब लहान मुलासारखे रडत लागले. मी उठलो, वाघमारे साहेबांच्या जवळ गेलो, साहेबांच्या पाठीवरनं हात फिरवला आणि म्हणालो, साहेब आवरा स्वतःला, अश्रू आवरा. वाघमारे साहेबांनी खिशातनं रुमाल काढला, डोळे पुसले. मी पुन्हा माझ्या खुर्चीत जाऊन बसलो. साठे, मुलांची मनं नाही कळली मला. मला तर प्रश्न पडलाय की मला हृदय आहे का नाहीच आहे. मध्यंतरी मुलींनी पळून जाऊन प्रेमविवाह केला. लग्न करण्यापूर्वी मला तिने नम्रपणे विचारलं होतं की अमुक अमुक मुलावर मी प्रेम करतेय, मला त्याच्याशी लग्न करायचं आहे. पण मी तिचं काही ऐकून घेतलं नाही. अरे कोण कुठला चाळीत राहणारा मुलगा आणि तो माझ्या मुलीशी प्रेम करतोय म्हणजे काय. मुलीचं सरळ मी कॉलेजच बंद करून टाकलं. तिला घराबाहेर पडायला बंदी करून टाकली. शेवटी व्हायचं ते झालं. एक दिवशी मुलीनं हातावर तुरी दिली, पळून जाऊन तिने लग्न केलं. त्या दिवशीच ती माझ्यासाठी मेली, तिचा बाप तिच्यासाठी मेला. सगळे संबंध तोडले तिच्याशी कायमचे. तिला कायमचं घरदार बंद करून टाकलं. नाक कापलं कार्टीनं पळून जाऊन. कुठं तोंड दाखवायला जागा नाही ठेवली मला. पहिल्यांदाच बायको माझ्याशी मुलीसाठी भांडली. पोरीसाठी माफीची भीक मागितली, पण मी ती माफीची भीकसुद्धा मी तिला देऊ शकलो नाही, कारण अगदी आंधळा, बहिरा आणि मुकासुद्धा झालो होतो मी. चुकीला माफी नाही साफ सांगून टाकलं तिला. जवळच्या नातेवाईकांनी किती समजून सांगितलं मला की झालं गेलं विसर, पोरीला माफ करा. नाही ऐकलं कोणाचं मी.
पोरीला आशीर्वाद दिले नाहीतच, पण शिव्यांची लाखोली मात्र वाहिली. आशीर्वादासाठी हात जोडणाऱ्या आणि पाया पडणाऱ्या जावयाची सुद्धा आम्ही दखल घेतली नाही. बोलून चालून मी दगडावर का कधी कसला परिणाम होतो? त्याचे स्वतःला दगड म्हणून घेण्यातही दगडाचा अपमान आहे. एक वेळ दगडाला पाझर फुटेल, पण मला मात्र पोटच्या पोरीसाठी मायेचा पाझर कधी फुटला नाही. मुलीची यत्किंचितही दया आली नाही का कधी प्रेमाचा पाझर फुटला माझ्या मनात. एकुलता एक मुलगा गमावला तेव्हाही डोळ्यातनं माझ्या अश्रू नाही आले. कोणापुढे दुःखानं कोलमडलो नाही मी, पण खरं सांगतो साठे, आतल्या आत मी खूप रडलो. कितीतरी रात्री एकांतात उशीत तोंड खुपसून रडलोय, पण माझे अश्रू कोणाला दिसले नाहीत, मी दिसू दिले नाहीत. कारण अश्रू कोणाला दिसणं म्हणजे माझा पराभव. आतून मी कधीच पराभूत झालो होतो, पण स्वतःचा पराभव मान्य करायला माझं मन तयार नव्हतं. आईबाबांनी मुलांसाठी जे जे करायचं असतं ते सगळं केलं मी. चांगला खाऊ दिला, चांगले कपडे दिले, चांगल्या शाळा कॉलेजात ॲडमिशन घेतली, पोरांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्या नावानं लाखो रुपयाच्या पॉलिसी काढल्या, एवढ्या केल्या, सगळं केलं. पण एक करायचं विसरलो, पोरांना वेळ कधी दिला नाही. त्यांना कधी समजून घेता आलं नाही. त्यांना नेमकं काय हवं आहे ते कधी कळलं नाही. त्यांचं मन मला कधी कळलं नाही. पोरांसाठी सगळं केलं मी, पण त्या बदल्यात अपेक्षा अव्वाच्या सव्वा ठेवल्या. पोरांनी माझं सगळं ऐकावं ही अपेक्षा ठेवली. हे कसलं प्रेम? हा तर व्यावहारिक दृष्टिकोन. काही घ्या, त्या बदल्यात काहीतरी मिळवा. वा रे प्रेम. त्या दिवशी स्टोअर रूममधल्या बबनचा पोरगा 12वीला पास झाला, तो सुद्धा काठावर. तर किती आनंदी झाला होता तो. अगदी सगळ्या ऑफिसला पेढे वाटले. त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. बबन त्या दिवशी इथे माझ्या केबिनमध्ये पेढ्याचा पुडा घेऊन आला होता. मला पेढा दिला, लगेच निघून गेला आणि पेढा न खाता मी तो कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला. वाटलं हा बबन आपल्याला पेढा देऊन खिजवतोय, आपल्या जखमेवर उगाचच मीठ चोळतोय. तिडीकच आली होती तेव्हा त्याची. हातातला पेढा रागानं दाबून त्याचा अक्षरशः चुरा केला आणि फेकून दिला कचऱ्याच्या डब्यात. मनातल्या मनात लाख शिव्या घातल्या असतील मी बबनला. काय मूर्ख माणूस आहे हा. पोरगा काठावर पास झाला तर पेढे वाटतोय लेकाचा. यदा कदाचित पोरगा बोर्डात आला असता तर हत्तीवरून सगळ्यांना साखर वाटली असती. यांनी माणसं लहान, त्यांची स्वप्न सुद्धा लहान. बबनच्या मुलीनं प्रेमविवाह केल्याची बातमी उडत उडत आली माझ्या कानावर. ती ऐकून मला जास्तच तिडीक आली त्या बबनची. अरे स्वधर्माची, स्वजातीची काही अभिमान बिभिमान आहे का नाही या माणसाला? प्रेम करायला जातीतला कोणी मुलगा नाही मिळाला का ह्या मुलीला? लग्नात हुंडा द्यायला नको असेल म्हणून दिली असेल बबननं परवानगी, हा विचार केला मी. आज मागे वळून बघताना वाटतोय की बबनची आपल्याला सर नाही. बबननी स्वतःच्या सुखापेक्षा मुलांच्या सुखाचा जास्त विचार केला. मुलांच्या आनंदात आपला आनंद मानला त्याने. बबन बाप म्हणून माझ्यापेक्षा कितीतरी चांगला आहे. मी आयुष्यभर माझा स्वतःचा विचार करत बसलो. माझ्या सुखांपलीकडे कोणाच्या मनाचा मी विचारच केला नाही. फार स्वार्थी झालो. माझ्याच नजरेतनं मी आज स्वतःच उतरलो. गुणवंत कामगार पुरस्कार मिळाला मला, पण एक चांगला साहेब मला नाही होता आलं. एक चांगला नवरा नाही होता आलं. एक चांगला बाप होता नाही आलं. एक चांगला माणूस मला नाही होता आलं. आयुष्यात मी पैसाच कमावला, पण माणुसकी कमावता नाही आली मला. कुणाजवळ मन मोकळं करावं असा एकही जवळचा माणूस नाही. कुणाजवळ सुखदुःखाच्या 4 गोष्टी बोलाव्यात असा एकही जवळचा मित्र मला नाही. उद्या मी रिटायर झाल्यानं पोकळी वगैरे काही निर्माण होणार नाही. कुणाला माझी यत्किंचितही उणीव भासणार नाही. आपण चांगले असलो ना की सगळ्यांना आपण हवेसे वाटतो. माणूस जर बिनकामाचा आणि त्रासदायक असेल तर ऑफिसातल्या लोकांना वाटतं की हा माणूस घरीच बसलेला बरा. जर घरीसुद्धा त्याचा काही उपयोग नसेल तर घरच्यांना वाटतं की हा माणूस ऑफिसात बरा.
आपण कुणाला तरी नको असणं ही कल्पना मोठी दुःखदायक आहे साठे. साठे गेले काही दिवसांपासून माझा आणि बायकोत संवादच घडलेला नाहीये. विचारलं तेवढ्या प्रश्नांची उत्तरं ती देत असते. एक प्रकारचा आबोला धरलाय तिने माझ्याशी. त्रास होतो खूप हो या गोष्टीचा. काही झालंय का असं तिला विचारलं तर ती काही नाही म्हणते. रिटायर झाल्यानंतर उरलेल्या दिवसात मी काय करायचं हा मोठा प्रश्न आहे माझ्यापुढे. वेळ खायला उठेल मला साठे. ऑफिसात काम करताना वेळ कसा भरकन निघून जायचा. अनेकदा ऑफिसचं काम आहे मी घरी न्यायचो. आता नो ऑफिस नो वर्क नो ऑफिसर. अगदी बिनकामाचा माणूस होणार मी. दोन्ही हातामध्ये तोंड खुपसून वाघमारे साहेब चक्क रडायला लागले. माझी अवस्था अगदी विचित्र झाली होती. मी जागेवरनं उठलो. साहेबांच्या खुर्चीपाशी पुन्हा गेलो. प्रेमानं साहेबांच्या खांद्यावर हात फिरवत म्हणालो, साहेब स्वतःला आवरा. असा स्वतःला त्रास करून घेऊ नका. जे झालं ते झालं, गंगेला मिळालं. आता भूतकाळ आठवून वर्तमान हातातून निसटू देऊ नका. आता फक्त पुढचा विचार करायचा, भविष्याचा. प्रत्येक माणसात काही ना काही कमी जास्त असतंच. ज्याच्यात काही उणीव तो माणूस, असं म्हणायचे स्वामी विवेकानंद. तुम्हाला तुमची चूक कळली आणि झाल्या गोष्टीचा पश्चात्ताप होतोय, ह्यात सगळं आलं साहेब. यावर वाघमारे साहेब म्हणाले, मला अजूनही काय करावं या संभ्रमात आहे मी. अहो संभ्रम कसला साहेब? आयुष्य खूप सुंदर आहे आणि आयुष्यात करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. कुठल्या गोष्टी? अहो आपल्याकडे 14 विद्या 65 कला आहेत. कुठल्याही एका कलेची मनापासून साधना करा. कलेशिवाय जीवन नाही. एक चिनी म्हण आहे साहेब की माणसाला 2 पैसे मिळाले ना की 1 पैशाची त्यांनी भाकरी घ्यावी आणि 1 पैशाचा गुलाब घ्यावा. भाकरीनं तुमचं पोट भरेल पण गुलाब जगायचं कसं हे तुम्हाला शिकवेल. घरात टीव्ही फ्रीज आला की घराला घरपण येतं, पण घरात पुस्तकं आली ना तर घराला शहाणपण येतं साहेब. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तर आयुष्यभर विद्यार्थी राहून नवनवीन गोष्टी शिकत राहिले, ज्ञानाची उपासना करत राहिले. आपण साठे ह्या वयात एखादी कला शिकायची म्हणजे अवघड काम आहे. अशक्य ते शक्य करिता सायास कारण प्रयत्न. जगात अशक्य असं काही नाही साहेब. मगाशी मी तुम्हाला म्हणालो की एकूण 64 कला आहेत. या 64 कलांपैकी एकही कला आपल्याकडे नसली तरी चालेल, पण 65वी कला तुमच्याकडे हवीच हवी. 65वी कला ती कुठली साठे? अहो कलेचा आस्वाद घेणं ही 65वी कला. नाही काही समजलं नाही मला. बघा तुम्हाला भले लिहिता येत नसेल पण वाचता येतं का नाही? मग चांगली पुस्तकं वाचा. लेखकाला पुस्तक वाचून दाद द्या, अभिप्राय द्या. तुम्हाला गाणं गाता येत नसेल पण गाणं ऐकता तर येतं का नाही? मग उत्तम कलेचा आस्वाद घ्या, कलेचा आनंद घ्या. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वक्ता तो वक्ता नोहे श्रोता विण. श्रोत्याशिवाय वक्त्याला किंमतच नाही. तसं चांगला वाचक हा उद्याचा चांगला लेखक असतो. एक उत्तम नकलाकार हा उद्याचा चांगला कलाकार असतो. वा वा काय बोललात साठी तुम्ही, ग्रेट. अहो आयुष्य कमी पडेल इतक्या सुंदर गोष्टी बघण्यासारख्या आहेत या जगात. हो साठे हो, मला हे सुंदर जग बघायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गडकोट मला बघायचे आहेत. पंढरीच्या वारीत वारकरी होऊन ज्ञानोबा तुकोबांचा गजर करत चालायचं आहे. नर्मदा परिक्रमा करायची आहे. जुन्या मित्रांना भेटून खूप गप्पा मारायच्या आहेत. वाघमारे साहेब उत्साही स्वरात म्हणाले. मी त्यांना म्हणालो, हो साहेब. साहेब रिटायरमेंटनंतर माणूस फक्त पैशाचं प्लॅनिंग करतो. पैसे किती मिळणार, कुठल्या बँकेत पैसे टाकायचे, सगळ्या आर्थिक गोष्टींचं नियोजन करतो तो. आपल्या जवळचे मित्रसुद्धा इन्व्हेस्टमेंटचे सल्ले आपल्याला देत असतात, पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो रिटायरमेंटनंतर काय करायचं. ज्याच्याकडे कला आहे ना साहेब त्याला हा प्रश्न कधी पडत नाही, पण ज्याने आयुष्यभर नोकरी एके नोकरीच केली ना त्यांच्यासाठी वेळ कसा घालवायचा हा मोठा प्रश्न असतो. मग असे लोक रिटायरमेंटनंतर छोटी मोठी कामं करायला लागतात. कोणी रिक्षा चालवतो. पैसे कमावणं हा कदाचित त्यांचा हेतू नसेल, पण वेळ घालवण्यासाठी त्यांना अशा गोष्टीत गुंतवून घ्यायला लागतं. अरे याचा अर्थ आयुष्यभर आम्ही फक्त नोकरी एके नोकरी केली. आयुष्याचा अर्थ आम्हाला अजून समजला नाही.
त्यामुळे हे सगळं सोडलं पाहिजे. स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे, बायको मुलांसाठी वेळ दिला पाहिजे. अगदी बरोबर आहे. छोट्या छोट्या सहली काढा, बायको मुलांची गप्पा मारा, वेळ बघा ना कसा छान जाईल. पण हे फक्त आता दिवा स्वप्न उरलंय साठे. असं का म्हणता साहेब? मुलगा गमावला, मुलीला स्वतःहून दूर केलं, बायको जवळ आहे फक्त शरीरानं, मनानं खूप लांब आहे ती, उरलोय फक्त एकटा. संवादाचा अभाव असला ना की नात्यात अंतर पाडायला वेळ लागत नाही साहेब. म्हणून संवाद स्वतःहून साधा, नात्यांसाठी वेळ द्या. वेळ द्यायला आपली माणसं आता राहिली आहेत कुठे? बरोबर, आपली माणसं कधी आपल्यापासून दूर नसतात साहेब. गैरसमजाचं शेवाळं थोडं दूर केलं ना की पाणी बघा ना कसं वाहतं होईल. हे होऊ शकतं. जगात अशक्य असं काही नाही. वाघमारे साहेब, बाय द वे, एका पर्सनल बोला साठे बोला. आता पर्सनल असं आपल्यात काही राहिलेलंच नाही आहे. माधुरी तुमची मुलगी हो ना? हो, पण तुम्हाला काय माहिती तिच्याबद्दल? खूप माहिती आहे साहेब. स्वतःची मुलगी असूनही तुम्ही तिला ओळखू शकला नाही आहे अजून. काय म्हणताय साठे तुम्ही? मला तर अजून काही कळतच नाही आहे साहेब. माधुरी फार गोड मुलगी आहे तुमची, लाखात एक आहे. वाघमारे साहेब, तुम्ही फार भाग्यवान आहात. अशी सोन्यासारखी मुलगी तुमच्या पोटी जन्माला आली. हिरा आहे हो, अगदी हिरा. तुम्ही माधुरीला ओळखता साठे? हो, माधुरीनी ज्या मुलाबरोबर प्रेमविवाह केला ना तो मुलगा आमच्या चाळीत राहतो. साठे, व्हॉट अ सरप्राईज! काय सांगताय तुम्ही? हो साहेब, तुमची माधुरी आमच्या चाळीत राहते. कशी आहे माझी माधुरी? अगदी आनंदात आहे. ती तिच्या संसारात खुश आहे. साठे, हे तुम्ही कधी सांगितलं नाही तुम्हाला? कसं सांगणार तुम्हाला मी? तुम्ही तर तिच्याशी बाप लेकीचं नातं तोडूनच टाकलंय. पण माधुरीला बिचारीला अजूनही वेडी आशा आहे की तुम्ही तिला माफ कराल. आज तुम्ही रिटायर होणार हे सुद्धा तिच्या लक्षात आहे. काल तुमचा वाढदिवस होता ते सुद्धा तिच्या लक्षात होतं. काल घरी गोडधोड केलं होतं तिने. तुमच्याबद्दल तिच्या मनात फक्त शुभेच्छा आहेत साहेब, आणि तुमची काळजी आहे. साठे साहेबांना पुढे बोलता येईना. वाघमारे साहेब, माधुरी मला मामा म्हणते. फार जीव लावला होती नी मला. आलिशान बंगल्यात राहणारी तुमची पोर आमच्या चाळीत आता ॲडजस्ट झाली आहे. सगळ्यांना तिच्या गोड स्वभावामुळे तिने आपलंसं करून घेतलंय. तिच्यासाठी, माझ्या या लाडक्या भाचीसाठी मी तुमच्याकडे भीक मागतोय साहेब. तिला माफ करा, तिला जवळ करा. द्यायचं असेल ना तर हे गिफ्ट मला द्या, बाकी मला काही नकोय साहेब. माझे डोळे पाण्यानं भरले. ते न पुसता मी ते तसेच वाहू दिले. वाघमारे साहेब मला धीर देत म्हणाले, साठे, अहो रडताय कशाला? चूक तर माझी होती. मी अनेकांचा अपराधी आहे. स्वतःच्या सुखापुढे कुठल्याही सुखाचा, कोणाच्याही सुखाचा मी कधीच विचार केला नाही. आज मला माझी चूक कळून चुकली आहे. तुम्ही माझे डोळे उघडलेत साठे. तुम्ही मला माणसात आणलंय. तुमच्यामुळे माझी दृष्टी आणि दृष्टिकोन दोन्हीही बदललं. तुमचे हे उपकार मी आयुष्यात कधीही विसरणार नाही साठे. साठे, आत्ता कसं हलकं हलकं वाटतंय बघा मला. वाघमारे साहेबांनी माझे दोन्ही हात आपल्या हातात घेत म्हटलं, साहेब, अहो यात उपकार कसले? मैत्रीत उपकार नसतात. मित्रत्वाच्या नात्यानं तुम्ही आज तुमच्या मनातली व्यथा मला बोलून दाखवलीत ना, यात सगळं आलं. साठे, आज मी खूप खुश आहे. आता मला एकटेपणा जाणवत नाही आहे. उद्या मी माझ्या लाडक्या माधुरीला भेटायला नक्की येईन. आमच्या जावई बापूंना भेटेन, त्यांची माफी मागीन, दोघांना भरभरून आशीर्वाद सुद्धा देईन. येईन मी नक्की माधुरीला भेटायला. मी घड्याळात बघितलं, 3:45 वाजत आले होते. सेंड ऑफच्या कार्यक्रमाची वेळ झाली होती. मी वाघमारे साहेबांना म्हणालो, साहेब चला निघूयात आपण, बाहेर सगळे कार्यक्रमासाठी आपली वाट बघत असतील. मी आणि वाघमारे साहेब आनंदानं केबिनच्या बाहेर पडलो.
मित्रांनो, कसा वाटला हा रिटायरमेंटचा एक दिवस? या एक दिवसातली ही सगळी कहाणी सुनील पांडे सरांनी गोष्ट एका रिटायरमेंटची या लघु कादंबरीमध्ये लिहून काढलेली होती. तुम्हाला ही लघु कादंबरी नक्कीच आवडली असेल. ही कादंबरी आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात नक्की शेअर करा. त्यांनाही या कादंबरीचा आनंद मिळू द्यात आणि रिटायरमेंट झाल्यानंतरचं आयुष्य कसं घालवायचं याचा बोध ह्या कादंबरीमुळे सगळ्यांना होईल याची मला खात्री आहे. तुम्हालाही पटली असेल. भेटूयात पुन्हा वेगळ्या कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.